तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मसाला भात. इथं शेगडीवर चालू आहे प्रोसेस. काय काय आम्ही कट केलं आहे ते बघा. बटाटो आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे. इथं ह्यो खडा मसाला, तेल आहे. इथं शेंगदाणा आता जरा हे करून घेणार. आता शुभम भाऊ तेल टाकायला जरा बऱ्यापैकी शेंगदाणा भाजून तेल घेतील त्यात. आणि इथं आपल्याला जेवढं लागते तेवढं तांदूळ. गॅस ह्यो हाय बारका इथं एवढा असा. ह्याच्यानंतर काय करणार साहेब आता? त्यानंतर खडा मसाला टाकणार. आता शेंगदाणा, थोडंफार ऑइल टाकले त्यात आणि शेंगदाणा आता हे होते. हे एवढं सगळं साहित्य. खडा मसाला काढायला जरा असं स्ट्रगल करतायत भाऊ. आणि जेव्हा आता खडा मसाला गेला त्यात, त्या खडा मसाल्यात नेमकं प्रत्येक काय काय असतंय म्हणजे जायफळ, अजून काय काय आहे बाबा त्यात, लवंग तेल बर. हे गेलं जिरं. आता त्याला उकळी पण यायला लागली, मोबाईलच पडत तर याची पण भाजी व्हायला. हे गेलं मोहरी. इकडे सगळे आपली सामग्री आहे. आता थोडंफार त्याला इकडे वरखार करणार. आता त्याच्यानंतर कांदा टाकत आहे. शेट ते वरच ताट कर की, ताट वरच धर म्हटलं. सगळ्यात भारी फायदा म्हणजे रूमवर जर आपल्याला तेवढं स्किल येत असेल जे या साहेबांच्याकडे आहे, ते म्हटले बाहेर नाश्त्याला कशाला जायचं, आता दुपारचं 12 वाजलं तर इथले तर आपल्या आपण बनवून खाऊ. तांदूळ ते सगळं अवेलेबल होतं आपल्याकडं. नुसता बाहेरनं बऱ्यापैकी तो खडा मसाला एक तेवढा लागला, बाकीचं काय सगळं अवेलेबल होतं भाजीपाला सोडून. भाजीपाला तर काय काल परवाच आणलेलं आहे. गॅसचं पण जरा बऱ्यापैकी म्हणजे आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आता बटाटो, थोडं 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 जरा शिजते ते, जरा 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 टाकायचं. बऱ्यापैकी सगळं ते मिक्स व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आता टॅमॅटो टाकणार. टॅमॅटो, मिरची, याच्यामध्ये एवढं सगळं मिक्सचर आहे. तरी किती वेळ लागते मसाला भात तयार व्हायला? 20 मिनिट. 15 ते 20 मिनिट तर जाणार सहज. 3 शिट्ट्या व्हायला पाहिजे जवळपास. आता हळद गेलं, बरं कलर यायला त्याला. त्यानंतर गार्लिक पेस्ट, आलं लसूण पेस्ट थोडक्यात. जे बॅचलर्स असते तर रूमवर तर त्यांना सगळ्यात बेस्ट हा पर्याय आहे. हे काय केलं, धना पावडर. बॅचलर्स असते त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की बाबा इथले बाहेर 50-100 रुपये देण्यापेक्षा इथले तर आपण बनवून खावं. 50-100 रुपयाच्या आता 3-4 आरामात जेवण होतं. व्यवस्थित बऱ्यापैकी भाजून घ्यायला पाहिजे.
त्याच्यानंतर टोमॅटो. भात धुवून घेतलेला आहे जरा. इथं बनवायला आपल्याला एवढं चांगलं पडतंय. गॅस आता थोडा भाऊने कमी केलेला आहे इथं, कारण आता बऱ्यापैकी कसं झालं आहे, हे शिजलेलं आहे. आणि आता काय टाकणार ते मीठ आपल्याला बऱ्यापैकी बघून टाकायला पाहिजे, नाहीतर कमी जास्त झालं तर अवघड होईल. पण भाऊ आपले ते परफेक्ट आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यावर काही आशंका नाही. एक नंबर झाली. मी त्याने यूज केलं आहे. हे जरा गॅस बारीक केले आणि अजून काय टाकायला आल्यात, मसाला कुठला तर टाकायला बाबा, बिर्याणी मसाला. त्यामध्ये नॉनव्हेज तर नाही यार, पण बिर्याणी मसाला टाकता येते. ही सगळी सामग्री यामध्ये अवेलेबल. सुरुवातीपासूनचं स्टार्टिंगचं आहे. आता हे बनवताना खाली लागायला नको म्हणून सगळे ते पूर्ण फिरवायला पाहिजे, नाहीतर एकदा लागलं तर खाली मग नंतर ना भात आम्ही ज्यावेळी शिजवायला घालू त्यावेळी खाली काळ पडण्याचं आणि करपण्याचं पण चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला सारखं ते फिरवायला पण पाहिजे. आणि हा आहे आता कांदा लसूण मसाला, अंबारी प्रोडक्ट आहे ते. जे काय असेल अजून एकदा परत वर खाल करून घेणार. जवळपास याच्यानंतर 3 शिट्ट्या व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर आपण बंद करू शकतो. आता राहिला मेन आपलं प्रोडक्ट, ते म्हणजे राईस इंद्रायणी आहे काही. हो, इंद्रायणी राईस. आपल्या इथं भागात इंद्रायणी राईस जास्त फेमस आहे, कारण आपल्याकडं बऱ्यापैकी म्हणजे तळेगाव दाभाडे भागात तिथं इंद्रायणी जास्त बऱ्यापैकी शेतकरी पिकवतात. परत एकदा ते सगळं नीट वरखाल करून द्यायचं. पाणी लागणार, पाणी घेतो मी. आता पाणी घेतलेलं आहे इथं. आता ह्या डब्यानं पाणी ते त्यांना जेवढं पाहिजे ते. किती तांदूळ आपण हा एक डबा घेतला, आपण 2 डबे पाणी यूज करतो. तांदूळ आता हा एक डबा घेतलेला, तर त्याच्या डबल म्हणजे 2 डबा आपल्याला त्या तांदळाप्रमाणे पाणी घ्यायला पाहिजे, कारण ते पूर्ण त्यामध्ये शिजायला पाहिजे. एक डबा वाटला आता. नंतर घेवायला दुसरा डबा. म्हणजे बऱ्यापैकी हे जे कुकर आहे, म्हणजे थोडंफार अजून जरा जास्त नकळत घेतलं आहे आपण. हे कुकर आहे हे बऱ्यापैकी आता भरलेच, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त 80 ते 90% भरलेच. त्याच्यानंतर परत एकदा सगळं मिसळून घेणार. आणि हे कोथिंबीर का नंतर न टाकायचं, सगळं शेवट आता टाकणार काय. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. खाली लागलंच नाही, कारण बऱ्यापैकी आपण त्या वेळेला म्हणजे खालनं सगळं फिरून घेतलेलं आहे, कारण खाली जर लागलं तर मग भात करपायचे चान्सेस असतात. आता हे थोडं हे करून बघत आहेत, झाले का व्यवस्थित. मीठ जरासं कमी पडलंय, जरा टाकलेलं आहे अशा तऱ्हेने. थोडंफार आपल्याला टेस्ट माहीत करून घ्यायला पाहिजे, आणि ते परफेक्ट टेस्ट आचार्यच सांगू शकतात येते अशा तऱ्हेने. अजून काय राहिले का बघून घ्या आत्ताच, नंतर काय कमी जास्त व्हायला नको. कोथिंबीर आत्ता हेच म्हणजे आता टाकणार लगेच. अजून काय राहिले का बघायला 5-4 शीट झाले रे. आणि काय टाकतोस त्यात. झाला आता शेवट आला हा कोथिंबीर. कोथिंबीर अजून जरा चिरायला पाहिजे, तर लईच मोठं झालं काय आहे बरोबर. मग काय नाही. त्याच्यानंतर आता हे जोपर्यंत 3 शिट्ट्या होत नाहीत तोपर्यंत हे असंच. बॅचलरसाठी बेस्ट पर्याय आहे की बाबा हे असलं बारीक गॅस घ्यावं आणि हे करावं. हे आग बघा खाली किती लागणार, तेवढंच काय वाढवणार. जरासं वाढवलेलं आहे अशा जर नाही.
हे बघा, आता फक्त याला 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण होल्ड करणार आहे तसंच. आता 3 शिट्ट्या झाल्यात. गॅस बंद केलं आहे. 10 ते 15 मिनिट जरा याला थोडं वाफ जायला जाऊ दे. ह्यातनं वेट करायचं आहे फक्त आपल्याला. तर आता हे अनबॉक्सिंग करणार आहे. कसं झालं बघूया. झाले जरा इथनं आतनं वास्त्र चांगला याला आहे. हा बघा असं झालं. एक नंबर. 1-2 जणांपैकी बऱ्यापैकी आपल्याला सुट्टीच्या दिवशी 1 नंबर होतोय. खाली लागाय नाही. तर ही होती अशी रेसिपी आणि त्याचं पूर्ण प्रोसेस. 3 शिट्ट्या झाल्यावर आम्ही काढलेलं आहे आणि हे आपलं तयार.